तर मित्रांनो, या कालभैरवनाथाच्या मंदिराचा संबंध डायरेक्ट समुद्र मंथनाशी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नदीमध्ये वसलेल्या मंदिराची प्रॉपर माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय पब्लिक, मी आकाश शेजूळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. जर मित्रांनो आपल्याला फॉलो नसेल केलं तर पहिले फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, हे मंदिर आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बैरवाडी या गावात आहे आणि स्थानिक लोककथांनुसार या मंदिराचा संबंध डायरेक्ट समुद्र मंथनाशी जोडला जातो. असं म्हटलं जातं की दिव्य अमृताच्या रक्षणासाठी साक्षात भगवान शिवाने येथे कालभैरवाची स्थापना केली आणि या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर डायरेक्ट नदीच्या मध्यभागी वसलेलं आहे आणि येथे जाण्यासाठी आपल्याला या पुलावरूनच जावं लागतं. आणि आता जी तुम्हाला मूर्ती दिसती तिची स्थापना करण्यात आलेली आहे आणि जी पुरातन काळातील मूर्ती आहे ती येतेच पाण्याखाली आहे, जी की आपल्याला पाणी कमी झाल्यावर दिसते. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.